नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा ऐतिहासिक घटनेची चर्चा करणार आहोत जिने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची दिशाच बदलून टाकली. ती घटना म्हणजे 1918चा अहमदाबादचा गिरणी संप. चला तर मग थेट या थरारक इतिहासात प्रवेश करूया. आजचा आपला प्रवासाचा मार्ग अगदी स्पष्ट आहे. 1. प्लेग आणि बोनस. 2. मागण्यांचा संघर्ष. 3. गांधीजींचा प्रवेश. 4. पहिले उपोषण. आणि 5. वारसा आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. विभाग 1. प्लेग आणि बोनस. या संघर्षाची नेमकी पार्श्वभूमी काय होती? या कथेची खरी सुरुवात होते ती अहमदाबादमध्ये आलेल्या एका भयंकर प्लेगच्या साथीने. विचार करा, तब्बल 75%. प्लेगच्या त्या भयानक काळात जीव वाचवण्यासाठी कामगारांनी गावी पळून जाऊ नये म्हणून गिरणी मालकांनी त्यांना पगारावर चक्क 75% बोनस दिला होता. कामगारांना शहरातच थांबवून ठेवण्यासाठी मालकांनी टाकलेला हा एक अत्यंत महागडा डाव होता. पण इथेच खरी गोम आहे. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा प्लेगची साथ संपते आणि हा दिलेला भरभक्कम बोनस अचानक काढून घेतला जातो. पण त्याच वेळी पहिल्या महायुद्धामुळे आलेली प्रचंड महागाई कामगारांचं कंबरडं मोडते. तेव्हा काय होणार? साहजिकच इथूनच एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडते. विभाग 2. मागण्यांचा संघर्ष. या भयंकर महागाईमुळे हताश झालेले कामगार आणि शक्तिशाली गिरणी मालक यांच्यात आता थेट सामना अटळ होता. हा वाद नेमका काय होता ते समजून घेऊया. वाढत्या महागाईत 2 वेळच्या जेवणासाठी कामगारांनी 50% पगारवाढीची मागणी केली. पण मालक ते फक्त 20% वाढ द्यायला तयार होते आणि वरून गिरणी बंद करण्याची किंवा कामगारांना थेट कामावरून काढून टाकण्याची धमकीही त्यांनी दिली. परिस्थिती अगदी हाताबाहेर चालली होती. आणि याच ऐतिहासिक नाटकात एका अनपेक्षित वैयक्तिक तणावाची भर पडते. समाजसेविका अनुसूया साराभाई यांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी महात्मा गांधींना बोलावले. पण यामुळे झालं काय? अनुसूयाजी थेट त्यांच्याच सख्ख्या भावाच्या म्हणजेच गिरणी मालक संघटनेचे अध्यक्ष अंबालाल साराभाई यांच्या विरोधात उभ्या ठाकल्या. बरं, गांधीजी आणि अंबालाल हे सुद्धा चांगले मित्र. त्यामुळे हा लढा फक्त पैशांचा राहिला नाही, तर तो वैयक्तिक आणि भावनिक पातळीवर खूपच गुंतागुंतीचा झाला. विभाग 3. गांधीजींचा प्रवेश आणि त्यांची रणनीती. जेव्हा तणाव शिगेला पोहोचला आणि नात्यांच्या सीमा ओलांडल्या गेल्या, तेव्हा गांधीजी या मैदानात उतरले आणि त्यांनी अगदी सुनियोजित टप्प्याटप्प्याने पावले उचलली. इथे गांधीजींची एक खास आणि प्रभावी कार्यपद्धती पाहायला मिळते. त्यांनी सुरुवातीला लवादाचा म्हणजेच आर्बिट्रेशनचा मार्ग सुचवला, जो मालकांनी धुडकावून लावला. मग त्यांनी एक विचारपूर्वक काढलेला तडजोडीचा मार्ग मांडला आणि शेवटी उपोषणाचे अत्यंत मोठे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले. आता स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. 35%. गांधीजींनी परिस्थितीचा सखोल अभ्यास केला आणि कामगारांना त्यांची 50%ची मागणी थेट 35%वर आणण्याचा सल्ला दिला. पण त्याचवेळी एक अट घातली. लढा पूर्णपणे अहिंसक आणि ठाम असला पाहिजे. विभाग 4. पहिले उपोषण म्हणजेच या कथेचा उत्कर्ष बिंदू. गांधीजींच्या सुस्पष्ट नियोजनानंतरही हा संप तब्बल 21 दिवस चालला. दिवसेंदिवस कामगारांचे मनोधैर्य खचू लागले. भुकेच्या आगीमुळे कामगार पुन्हा मालकांपुढे झुकायला आणि कामावर परतायला तयार होऊ लागले. आणि इथेच या लढ्याला एक वेगळं वळण लागते. कामगारांची हीच निराशा दूर करण्यासाठी आणि त्यांच्यात प्राण फुंकण्यासाठी गांधीजींनी एक ब्रह्मास्त्र बाहेर काढले. त्यांनी भारतात पहिल्यांदाच उपोषण म्हणजेच हंगर स्ट्राईकचा एक राजकीय हत्यार म्हणून वापर केला. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोम आहे, जी परीक्षेसाठी लक्षात ठेवणं गरजेचे आहे. गांधीजींनी हे अगदी स्पष्ट केले होते की या उपोषणाचा हेतू गिरणी मालकांना घाबरवणे किंवा त्यांच्यावर जबरदस्ती करणे हा अजिबात नव्हता, तर भुकेने खचलेल्या कामगारांना प्रेरणा देणे आणि त्यांचा निश्चय टिकवून ठेवणे हा होता. हा सूक्ष्म फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. विभाग 5. वारसा आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. तर अखेरीस काय झालं? गांधीजींच्या या उपोषणाच्या प्रचंड नैतिक दबावामुळे कोंडी फुटली. गिरणी मालकांना माघार घ्यावी लागली आणि त्यांनी लवाद मान्य केला. या लवादाने कामगारांना नेमकी तीच 35% पगारवाढ दिली, जी गांधीजींनी आधी सुचवली होती. हा कामगारांचा एक प्रचंड मोठा विजय होता. ह्या विजयातूनच अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन
म्हणजेच मजूर महाजन संघाची स्थापना झाली. आणि ह्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे ही संघटना गांधीजींच्या विश्वस्त संकल्पनेवर म्हणजेच ट्रस्टीशिप या एका क्रांतिकारक तत्वज्ञानावर उभी होती. मालक हे फक्त नफा कमवणारे धणी नसून ते कामगारांच्या हिताचे विश्वस्त असतात, असा तो क्रांतिकारी विचार होता. आता जे विद्यार्थी परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सर्व माहिती एकाच जागी एकत्रित करूया. वर्ष होतं मार्च 1918. प्रमुख नेतृत्व महात्मा गांधी. त्यांना भक्कम पाठिंबा होता अनुसुया साराभाईंचा. विरोध होता अंबालाल साराभाईंचा. हे भारतातील पहिले उपोषण होते आणि यातून जन्माला आलेले तत्वज्ञान होते ट्रस्टीशिप म्हणजेच विश्वस्त संकल्पना. हे मुद्दे अगदी पाठच करून ठेवा. आणि हो, इतिहासाच्या या कालानुक्रमाची एक भन्नाट ट्रिक लक्षात ठेवा जी तुम्हाला कधीच विसरू देणार नाही. 1917चा चंपारण्य सत्याग्रह म्हणजे पहिला सविनय कायदेभंग, त्यानंतर 1918चा अहमदाबाद संप म्हणजे पहिले उपोषण आणि 1918चा खेडा सत्याग्रह म्हणजे पहिले असहकार आंदोलन. ही त्रिसूत्री कायम लक्षात असू द्या. हे विश्लेषण संपवताना एका ज्वलंत प्रश्नावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा. मालकांना विश्वस्त म्हणून पाहण्याच्या गांधीजींच्या या ऐतिहासिक तत्वज्ञानाचा जर आपण आजच्या काळात वापर केला तर सध्याचे कामगार प्रश्न आणि मोठ्या कंपन्यांची जबाबदारी याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किती मुळापासून बदलू शकतो यावर नक्की चिंतन करा. आजच्या या विश्लेषणात एवढेच. लवकरच भेटूया अशाच एका रंजक विषयासोबत.